करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हसणं आणि रडणं होतच असतं. परंतु आपण ज्यावेळी हसत असतो त्यावेळी आपण चार चौघांमध्ये हसत असतो. परंतु रडायचं हे मात्र चार भिंतींमध्येच. कारण आपण स्वतःहून जर रडलो आणि समोरच्या व्यक्तीने जर पाहिलं तर त्यांना सुद्धा प्रश्न पडेल की याच्या आयुष्यामध्ये नेमकं काय चालू आहे. समर्थ म्हणाले, हसणं आणि रडणं प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. परंतु वेळ केव्हा येईल, परिस्थिती कधीच अनुकूल नसते. तिला अनुकूल बनवावं लागत असतं. परिस्थिती कोणाला सांगून येत नाही की प्रत्यक्षपणे मी आज तुझ्या घरी बघा एक दुःखदायक प्रसंग घेऊन येणार आहे किंवा सुखदायक वातावरण, सुखदायक प्रसंग घेऊन येणार आहे. नाहीये. कधी कोणाला सांगून येत नाही. कधी कधी आपल्या डोळ्यातून येणारं अश्रू हे दुःखाचं असतं. कधी येणारे दुःखाचे अश्रू बघा हे सुद्धा आनंदाच्या अश्रूपेक्षा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, एक आनंदाश्रू आणि एक दुःखाश्रू. आपण ज्या वेळेला हसतो त्यावेळेला हसण्यामध्ये सुद्धा आपल्या डोळ्यामधून अश्रू येत असतात, परंतु ते आनंदाचे येत असतात. परंतु एखादा असा प्रसंग येऊन उभा राहतो की त्यावेळी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्याला जो जन्म प्राप्त झालेला आहे, आता जन्म प्राप्त झालेला आहे, जन्माला येताना सुद्धा एकटेच आलो की नाही, का कोणी सोबत आलं का? नाहीये. फक्त सोबत जो आलेला आहे तो मात्र आपल्याला दिसत नाहीये. कारण परमेश्वर प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी. ज्याप्रमाणे आपण एकटे आलेलो आहोत त्याप्रमाणेच आपल्याला एकटे जायचं आहे. परंतु जन्म आणि मृत्यू यामध्ये असणारा जो आयुष्य आहे ना, जो आपण जीवन जगणार आहोत, तो मात्र संघर्षाचा आहे. या संघर्षामध्ये आपल्याला हार आणि जीत, त्याचप्रमाणे सुख आणि दुःख येत असतं. परंतु तेव्हा आपला देह डळमळीत होता कामा नये. येऊ दे किती प्रकारचे, जेवढे दुःख यायचे तेवढे येऊ दे, मात्र आपल्यामध्ये असणारं स्मरण मात्र कमी होता कामा नये. येऊ दे कितीही जरी सुख जरी आपल्या वाटेला आले तरी देवाचं विस्मरण होता कामा नये. कारण हसणं आपल्या वाटेला जरी येत असलं तरी प्रत्यक्षपणे इतरांवर हसू नये. आणि दुःख जरी आलं तरी चार भिंतीच्या आतमध्ये जेवढं आपल्याला रडायचं आहे तेवढं मात्र रडून घे. मात्र या चार भिंतीमध्येच लोकांना रडून बघा, प्रत्यक्षपणे लोक मार्ग दाखवणारी नाहीयेत.
उलट लोक हसणारी आहेत, पोसणारी कोणच नाही आहेत. म्हणून जेवढं काही रडायचं आहे, जेवढं काही हसायचं आहे, ते आपल्याला संघर्ष करूनच. कारण बघा, आपण एखादा पक्षी आणला की आपण त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवत असतो. ना त्या पक्ष्याची आपल्याला भाषा कळते, नाही त्याची आपल्याला भाषा कळते. आपली त्याला, त्याची आपल्याला. काय हो, कळते का? नाही कळत. परंतु आपण त्यांना खायला देत असतो, पाणी प्यायला देत असतो, परंतु त्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं नाही. तो मुक्त झाला, बरोबर की नाही? तो पक्षी मनातल्या मनात विचार करत असेल, मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे, मी खूप आनंदी आहे, परंतु मला जीवन जगता येत नाही आहे. कारण ज्याप्रमाणे मला पंख दिलेले आहेत भगवंताने, त्या पंखांचा मला वापर करता आलेला नाही, कारण मी एकाच जागी स्थिर आहे. मग तसंच आपल्याला हात पाय सर्व काही दिलेलं आहे आणि एका बंदिस्त खोलीमध्ये सर्व आपल्याला खायला प्यायला दिलं, परंतु जर आपल्याला त्या खोलीच्या बाहेर जर येऊच दिलं नाही तर आपल्याला चालेल का? नाही खिडकी, नाही दरवाजा, आतमध्ये AC आहे, पंखा चालू आहे, तेव्हा आपल्याला काय कळेल दिवस आहे की रात्र आहे? मग आयुष्य आपण कसे जगत आहोत हे प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये सतत हसणं किंवा सतत रडणं अशा प्रकारची परिस्थिती येऊन कधीच थांबत नाही. चढ उतार क्रम असतो, परंतु स्वतःवर मात्र विश्वास ठेवायला हवा. दुसऱ्यांवरती जर आपण अजूनपर्यंत विश्वास ठेवत असू ना, तर जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तो चिवला. आपल्याला चांगलं आयुष्य जगायला मिळावं म्हणून आपण आपलं आयुष्य आणखीनच गुंतागुंतीचं करून ठेवतो. आता चांगलं आयुष्य आपल्याला कसं जगायला मिळेल याचा आपण विचार करतच बसतो, परंतु असा विचार करत बसतो की त्या मनाला सुद्धा आपण त्रास देत बसत असतो. मग शेवटी मन स्थिर आहे का हो? नाही आहे, चंचल आहे. तो संपूर्णपणे तिकडचं इकडे करून गुंतागुंतीचं करून ठेवत. कारण इंद्रियाचा राजा कोण आहे? तर मन आहे, बरोबर की नाही? म्हणून समजून घ्यायचं, प्रत्यक्षपणे प्रत्येकावर वेळ येत असते. जीवनात तुम्हाला काय भेटतं, आयुष्यात तुम्हाला काय भेटणार आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु एखादी गोष्ट मिळाली, एखादी गोष्ट ज्या वेळेला भेटते ते आपल्याला कशा प्रकारे टिकवता येईल हे महत्त्वाचं. नुसतं मिळून उपयोगाचं नाही, आपल्याला सुद्धा परमेश्वर दिसत आहे. परमेश्वराची उपासना काय आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपण जर परमेश्वराची उपासनाच केली नाही, देवाची भक्ती, देवाची पूजाच जर केली नाही, तर आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल का? नाही होणार. मग शेवटी काय आहे जीवनामध्ये, आयुष्यात आपण जर पाहायला गेलो तर हसणं सुद्धा होतं, पण रडणं सुद्धा तेवढंच आहे. केव्हा रडणं आहे? आपल्याला खूप भूक लागलेली आहे, आपल्याला ताट वाढून दिलेलं आहे, पंचपक्वान्नांचं संपूर्णपणे मेजवानी थाटा माटात
त्या टेबलावर ठेवलेले आहेत. परंतु आपल्याला जर शरीरच साथ देत नसेल तर उपयोगाचं काय आहे का हो? अन्न हे संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर पूर्ण परब्रह्म. मग शेवटी जमा नावे शून्य कारण. विचार करता यायला हवं. बघा, जिंकत असतो त्यावेळी किंवा एखादा आपण अभ्यास करून पास झालेलो असतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करून ज्या वेळेला आपल्याला पगार मिळतो आणि त्यावेळी एखादी वस्तू आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी लोक कोणीही पाहायला येणार नाही. कारण का? काहीतरी चांगलं घडलेलं आहे. परंतु त्याच जिंकायच्या अगोदर, ज्यावेळी आपण पैसे कमवायच्या अगोदर जो महिनाभर आपण काम करत होतो, जो खडतर प्रवास होता किंवा एखादा खेळ असेल, त्या खेळामध्ये सुद्धा आपल्याला जे बक्षीस प्राप्त झालेलं आहे ते बक्षीस मिळवण्यासाठी जी आपण रात्रंदिवस मेहनत केली ती आपली असते. ती लोकांना मात्र दिसत. बरोबर की नाही? म्हणून कसा समर्थांनी दिलेलं आहे, आयुष्यात रडणं हसणं आहेच, त्याचप्रमाणे यश आणि अपयश सुद्धा आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवहार हा पाळायचा नसतो, काही ठिकाणी जपायचा सुद्धा असतो. बरोबर की नाही? चार भिंतीच्या आत जितकं रडायचं तितकं रडा, पण कुणी जर आपल्या घरी आले ना तर त्यांच्या समोर मात्र जाऊन हसूनच त्यांचं मान सन्मान करा. लोकांना जर कळलं तर त्यांना वाटेल की तुम्ही आतून तुटले आहात. बरोबर की नाही? आपला आत्मविश्वास हा डळमळीत नसावा. एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते, बरोबर की नाही? तुम्ही त्या व्यक्तीसाठी नक्कीच मदत केली पाहिजे. कारण ज्या प्रकारे मनुष्याने मनुष्याला मदत केली तरच बघा, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ. पशुपक्ष्यांना सांगावं लागत नाही, प्रत्येकाच्या वाटेला ते धावून येत असतात. परंतु मनुष्य हा असा आहे की सांगून सुद्धा दुसऱ्यांच्या मदतीला धावून येत नाही. कारण का? कारण आपल्यापेक्षा जास्त त्या व्यक्तीला मिळू नये यासाठी ना. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे हसणं आहे रडणं सुद्धा आहे, त्याच्या वाटेला आलेलं दुःख आहे, त्याचप्रमाणे तुझ्या सुद्धा वाटेला असे जर दुःख आले आणि जर त्या व्यक्तीने तुला साथ दिली नाही तर मात्र शेवटी अवघडच आहे. म्हणून आपल्या आयुष्यात जेवढं काही दुःख आलं तरी रडत बसायचं नाही, आणि कितीही जरी आपल्याला काही प्राप्त झालं तरी कोणावरती हसायचं नाही. ठेविले अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.